Hello everyone, welcome to Bacha EduTech. In last lecture we talk about typical plant cell and typical animal cell. In this lecture we are going to start with plasma membrane. Plasma membrane, which is also known as cell membrane. Which is also known as cell membrane. So whenever we talk about cell membrane, तो आपल्याला असतं की मेम्ब्रेन कशी असते, मेम्ब्रेनचं कंपोजिशन काय असेल, isn't it? सो याच्यात बरेचसे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्याचं मिनिंग तुम्हाला क्लिअर झालंच पाहिजे. सो फर्स्ट आहे इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. परमिएबल म्हणजे काय, पास होणार आहे. ठीक आहे ना. जाळी आपण म्हणतो, तर जाळी आपण घेतो, वेगवेगळ्या याचे असतात, त्याची मेश साईज वेगवेगळी असते डिपेंडिंग आपण काय आपल्याला त्यातनं पास ऑन करायचं आहे. सो सेम इट इज परमिएबल. इट अलाउज द सबस्टन्स टू पास ऑन. ठीक आहे ना. बट इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सो सेमी परमिएबल एक टर्म आहे. सेमी परमिएबल आपण सिंपल आपण एक क्योंकि मेश साईज आहे आणि त्याच्यातनं काही गोष्टी खाली जाणार आहेत ज्या त्याच्यापेक्षा कमी साईजच्या आहेत, बाकीच्या वरती राहणारे सरफेसवरती. ठीक आहे ना. आपण चाळणी म्हणतो, सिंपल सेम थिंग. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार, सेमी परमिएबल. काही गोष्टी तो अलाउ करणार आहे, काही गोष्टी नाही करणार, डिपेंडिंग अपॉन साईज ऑफ दॅट मेश. ठीक आहे. सो त्याच्या साईजवर डिपेंड असेल, खाली काय जाणार आहे आणि वरती सरफेसवरती काय राहणार आहे. त्याला आपण काय म्हणणार, सेमी परमिएबल. काही गोष्टी अलाउ करतोय पण त्याच्यापेक्षा मेश साईजपेक्षा ज्या मोठ्या आहेत त्या गोष्टी कुठे राहणार आहे, वरती राहणार. सपोज दिस इज वॉट साईज. सो ज्या त्याच्यापेक्षा छोट्या असणार आहे त्या कुठे येणार आहे, खाली येणार आहे, आणि मोठ्या कुठे राहणार आहे, वरती. सो याला आपण काय म्हणणार, सेमी परमिएबल. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, सिलेक्ट करणारी ती, काय आतमध्ये येऊ द्यायचं, काय बाहेर जाऊ द्यायचं, इनसाइड आणि आउटसाइड, काय कशाची एंट्री होणार आणि कशाची एक्झिट होणार, हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, मेम्ब्रेनच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्हली परमिएबल. असं कोणालाही अलाउ नाही केलं जाणार. ठीक आहे. सो दिस इज सेमी परमिएबल. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दीज टू, सेमी परमिएबल अँड सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे चार्ज कम्प्लिटली कोणाकडे आहे, सेल मेम्ब्रेनकडे आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे आहे, की कोणाची एंट्री होणार, कोणाची एक्झिट होणार, कोण पास ऑन होणार, कोण होणार नाही. ठीक आहे ना. मेम्ब्रेन क्रॉस करून कोण येणार, कोण नाही, हे काय कोण ठरवणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सेलच्या मध्ये येतील, त्यात त्यांनाच एंट्री मिळेल. ठीक आहे. सेमी परमिएबल म्हटलं की याच्यात सिलेक्शन काही नाहीये. सो जे छोटे छोटे पार्टिकल्स असतील ते आपोआप खाली येतील आणि मोठे मोठे पार्टिकल बाहेर राहतील. याला आपण सेमी परमिएबल म्हणणार. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन सेमी परमिएबल नाहीये. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल. गोष्टी आतमध्ये येणार आहेत. ठीक आहे. आयन्स गोइंग टू कम इनसाइड अँड गो आउटसाइड, बट डिपेंडिंग अपॉन व्हॉट, इट डिपेंड्स ऑन सेल मेम्ब्रेन. सो एंट्री आणि एक्झिट कोण डिसाइड करणार, सेल मेम्ब्रेन. सो दॅट्स व्हाय इट इज नोन ॲज सिलेक्टिव्हली permeable. Understand this is very important word, that is selective permeability. So plasma membrane is selectively permeable. So plasma membrane वरती स्ट्रक्चर वरती बरेचसे रिसर्च झाले, खूप सायंटिस्टने खूप वेगवेगळे मॉडेल्स दिले. सो फॉर एक्झाम्पल दोन सायंटिस्टने सँडविच मॉडेल दिलं. सँडविच म्हटलं की आपल्याला लगेच ब्रेड जाम डोळ्यासमोर येते. दोन ब्रेडच्या मध्ये जामची लेअर आहे. ठीक आहे. So that is nothing but sandwich model, that which is given by Danelli and Delson. Unit membrane model म्हणजे यांनी सांगितलेल्या गोष्टी थोड्याफार अप टू मार्क होत्या, which is given by Robertson, and the one which we are going to study, that is fluid mosaic model. Fluid mosaic model, which is given by Singer and Nicholson. So you have to remember these names. ठीक आहे. सो फ्लुइड मोझाईक मॉडेल जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. बट अदर सायंटिस्टने पण नंबर ऑफ मॉडेल्स दिले. साधारण हे 3 नावं तुम्ही लक्षात ठेवा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. सो सँडविच मॉडेल डॅनली अँड डॅप्सन यांनी दिलं. सो बेसिकली ह्या तिघांचं म्हणणं होतं की मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर. पण ती लेअर कशी अरेंज असणार आहे हे चांगल्या पद्धतीने वेल एक्सप्लेन कोणी केलं, दॅट इज सिंगर अँड निकोल्सन. सो यांचं म्हणणं होतं की सँडविच मॉडेल आहे. हे मॉडेल कसं आहे, सँडविच सारखं, लाईक 2 ब्रेड्स आर देअर अँड इन बिटवीन द 2 ब्रेड्स देअर इज प्रेझेन्स ऑफ जॅम.
Same will be there. There is presence of 2 lipid layers. In between that there is presence of protein. So हे मॉडेल डिस्कार्ड झालं. युनिट मेम्ब्रेन मॉडेलमध्ये त्यांनी म्हटलं होतं की येस इट इज मेड अप ऑफ प्रोटीन्स आर देअर, लिपिड्स आर देअर. प्रोटीन पण प्रेझेंट असतात, लिपिड पण प्रेझेंट असतात, पण त्यांची अरेंजमेंट की ते कशा पद्धतीने ते मूव्ह होतात की नाही, त्यांच्यामध्ये फ्लुइडिटी आहे की नाही, हे यांना एक्सप्लेन करता आलं नाही. सो दिस 2 मॉडेल्स गेट डिस्कार्डेड. आणि मग कुठलं मॉडेल आपण स्टडी करणार आहे? फ्लुइड मोझॅइक मॉडेल, ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या होत्या की सेल मेम्ब्रेन फ्लुइड आहे की नाही, त्यांची मुवमेंट होते की नाही, प्रोटीन्स आहेत का, लिपिड्स आहेत का. सो ऑल थिंग्स आर गिवन बाय सिंगर अँड निकोल्सन. म्हणून आपण हेच मॉडेल स्टडी करणार. ठीक आहे. सो बेसिकली प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. बाय म्हटलं, बाय लेअर मीन्स इट इज मेड अप ऑफ 2 layers. So 2 layers of phospholipid. So lipids are there. Lipids are made up of what? Lipids are made up of long chain of fatty acid. Number of carbon atoms are there, and at the end there is presence of COOH. खूप मोठी कार्बनची चेन असते आणि शेवटी COOH ग्रुप असतो. बायोमॉलिक्युल्स मध्ये तुम्ही स्टडी केलेलंच असणार आहे. सो लॉंग चेन ऑफ कार्बन विच इज lastly attached with the carboxyl group, that is nothing but simple fatty acid. So fatty acids are nothing but lipids. So long chain of fatty acid is known as lipid. So lipid ला आता काय अटॅच आहे? फॉस्फो मीन्स फॉस्फेट ग्रुप. जेव्हा लिपिडला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो त्याला आपण म्हणतो फॉस्फोलिपिड. अशा लिपिड्सची किती लेअर आहेत? 2 लेअर आहेत. बाय लेअर. This is nothing but phospholipid bilayer. Basically, plasma membrane is made up of protein and lipids. Which lipids are present? Phospholipids are present and proteins also present. So this is what the basic information about plasma membrane. That plasma membrane is selectively permeable. Selectively permeable means cell membrane going to decide which kind of ions going to inside and go outside. Entry and exit is selective. Means selection will be done for entry and exit of the number of different ions. ठीक है. So that is nothing but selectively permeable. It is made up of lipid and protein. ठीक आहे. सो आपल्याला एवढं कळालं आता की लिपिड्स प्रेझेंट आहे आणि प्रोटीन्स प्रेझेंट आहे. कुठले लिपिड्स प्रेझेंट आहे? फॉस्फोलिपिड. यालाच आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स लिपिड. कॉम्प्लेक्स लिपिड केव्हा म्हणतो आपण? जेव्हा लिपिडला कुठलाही ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स लिपिड, कॉन्जुगेटेड लिपिड. सो इट इज फॉस्फोलिपिड. सो फॉस्फेट ग्रुप इज अटॅच टू द लिपिड. अँड किती लेअर आहे याच्यात? 2 layers आर प्रेझेंट. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट बेसिक. आणि कुठलं मॉडेल आपण स्टडी करतोय? फ्लुइड मोझॅइक मॉडेल. ठीक आहे. याला फ्लुइड मोझॅइक मॉडेल काय म्हणतात ते पण आपण बघणार आहे. कोणी प्रपोज केलं होतं हे? सिंगर अँड निकोल्सन इन 1972. ठीक आहे. सो नाव आपण स्ट्रक्चर बघू. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे. सो ठीक आहे. सो फर्स्ट आपण एक सिंपल बघू. सो दिस इज नथिंग बट सेल मेम्ब्रेन जे आपण प्रत्येक सेलला काढतो. सो ही सेल मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडची बनलेली आहे. सो फॉस्फोलिपिड्स अशा पद्धतीने अरेंज असतात. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो दिस पार्ट, याला आपण म्हणतो हेड, याला आपण म्हणतो टेल. ठीक आहे. सो हे टेल पार्ट काय आहे? फॅटी ऍसिड आहे, लिपिड आहे आणि हा आहे फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. फॉस्फेट ग्रुप आणि टेल पार्ट फॅटी ऍसिडची चेन याला अटॅच आहे फॉस्फेट ग्रुपला. सो आपण याला हेड म्हणतो, याला आपण टेल म्हणतो. सो हा जो वरचा पार्ट असतो हा फॉस्फेट ग्रुप नेहमी चार्ज असतो फॉस्फेट ग्रुपवरती. सो याला आपण म्हणतो हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक. फिलिकचा अर्थ काय आहे? वॉटर लविंग. ठीक आहे. फिलिकचा अर्थ काय आहे? लविंग. फोबियाचा अर्थ काय? आपल्याला एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो, इजंट इट? मॅथ्सचा फोबिया, फिजिक्सचा फोबिया, बायोलॉजीचा फोबिया, म्हणजे तो विषय आपल्याला आवडत नाही. सो हे काय असतात? हायड्रोफोबिक. हे काय असतात? हायड्रोफोबिक. फोबिक मीन्स काय? वॉटर हेट. हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स हेटर्स. सो हे वॉटर लविंग नसतात. हायड्रोफिलिक वॉटर लविंग असतात. म्हणजेच काय? वॉटरच्या साईडला कोण आलं पाहिजे? फॉस्फेट ग्रुप आला पाहिजे. आणि इनर साईडला कोण आलं पाहिजे? टेल आली पाहिजे, लिपिड्स आले पाहिजे. लिपिड्स काय आहेत? फॅट्स अँड घी. ते होतात का पाण्यामध्ये सोल्युबल? नाही. सो आपण बघतो ते पाण्यामध्ये तर आणतात. सो ते काय आहे? वॉटर हेटर्स आहेत.
ठीक आहे. सो यांना आपण काय म्हणणार हायड्रोफोबिक, यांनाच आपण काय म्हणू शकतो लिपोफिलिक. लिपोफिलिक म्हणजे काय लिपिड लविंग. सो ही साईड काय आहे लिपिड लविंग साईड आहे आणि ही साईड वॉटर लविंग साईड आहे. सो ते काय करतील टेंड टू बी नियर दी वॉटर. सो यांची इच्छा काय असेल वॉटरच्या जवळ राहावं. यांची इच्छा काय असणार आहे वॉटरपासून आपण दूरच असलं पाहिजे, वॉटरच्या जवळ जायला नको, पाण्याच्या जवळ जायला नको, बिकॉज त्यांना फोबिया आहे पाण्यापासून. ठीक आहे. म्हणून आपण इथे अशी अरेंजमेंट दाखवली की हे फॉस्फेट ग्रुप आहे, ही टेल अशी आहे. ठीक आहे. सो दिस आर फॉस्फेट ग्रुप अँड टेल इज इनसाइड. सो अशा पद्धतीने ही झाली एक लेअर. मग दुसरी लेअर कशी अरेंज असणार आहे, सेल मेम्ब्रेनची दुसरी लेअर कशी अरेंज असणार आहे. आपल्याला माहिती आहे सेलच्या बाहेर काय आहे इंटरस्टिशियल फ्लुइड प्रेझेंट आहे. इंटरस्टिशियल फ्लुइड प्रेझेंट आहे. बट सेलच्या आतमध्ये कोण प्रेझेंट आहे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, विच इज ऑल्सो लिक्विड इन नेचर, विच इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ वॉटर, इजंट इट. सो याच्यामध्ये पण वॉटर प्रेझेंट असणार आहे. मग सेकंड लेअर कशी असली पाहिजे, मग परत काय पाहिजे ह्या साईडला फॉस्फेट ग्रुप पाहिजे, बिकॉज फॉस्फेट हायड्रोफिलिक आहे, वॉटर लविंग आहे. सो सायटोप्लाझमच्या जवळ कोण असणार आहे येस फॉस्फेट ग्रुप. आणि मग टेल कुठे असणार आहे अशी इनसाइड. अशा पद्धतीने ही बायलेअर असते. हे सिंगर अँड निकोल्सन यांनी सांगितलं, हे बाकीच्यांना सांगता आलं नाही. दिस इज अरेंज इन सच अ फॅशन. ठीक आहे. मीन्स हेड आर टुवर्ड्स दी वॉटर अँड टेल पार्ट्स आर अवे फ्रॉम दी वॉटर. ते पाण्यापासून दूर असणार आहे. सिम्पल आहे, सिम्पल लॉजिक आहे. लिपिड आहे सो ते वॉटर लविंग नाही आहेत, हायड्रोफोबिक आहे, त्यांना पाण्याची फोबिया आहे, वॉटर फोबिया आहे. सो सिम्पल आहे, ते काय करतील पाण्यापासून दूर पळतील. सो इकडे पण वॉटर आहे, इकडे पण फ्लुइड आहे, इकडे पण फ्लुइड आहे. सो ते एकमेकांच्या जवळ असतं. दे आर अवे फ्रॉम दी वॉटर पार्ट. आणि मग एक्सपोज कोण असतं वॉटरला एक्सपोज कोण आहे प्लाझमला, फ्लुइडला एक्सपोज कोण आहे हेड पार्ट आहे. हेड पार्ट म्हणजेच काय विच इज मेड अप ऑफ फॉस्फेट अँड लिपिड आर इनसाइड अँड हेड पार्ट आर एक्सपोज वन. एक्सपोज कोण झालेलं आहे इथे आउटर साईडला कोण आहे फॉस्फेट ग्रुप आहे आणि इनर साईडला कोण आहे लिपिड्स आहे. ही आहे आपली फॉस्फोलिपिड बायलेअर. याला आपण काय म्हणतो फॉस्फोलिपिड बायलेअर. कळालंय. याला आपण काय म्हणणार आहे फॉस्फोलिपिड बायलेअर. फॉस्फेट ग्रुपला आपण काय म्हणतो हेड पार्ट, लिपिडला काय म्हणणार आपण टेल पार्ट. इथे पण सेम आहे, टुगेदर दे फॉर्म टू लेअर, दॅट्स वाय वी कॉल इट एज अ फॉस्फोलिपिड बायलेअर. ठीक आहे. आता जेव्हा दोघी टाईपचे ग्रुप प्रेझेंट असतात, बोथ हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ग्रुप्स आर प्रेझेंट इन सिंगल थिंग, देन वी कॅन कॉल इट एज अ एम्फिपॅथिक. याला आपण काय म्हणतो एम्फिपॅथिक. मीन्स व्हॉट both the groups are present, both hydrophilic and hydrophobic groups are present, that's why we call it as an amphi, isn't it amphipathy. Okay, so both hydrophilic and hydrophobic groups are present. And lipid are made up of what fatty acid, long chain of carbon is there and again there is presence of carboxylic group. So in such a fashion there is presence of this phospholipid bilayer. Towards water कोण असणार आहे phosphate group because it is हायड्रोफिलिक वॉटर लविंग. इनसाइड कोण असणार आहे अवे फ्रॉम वॉटर कोण असणार आहे लिपिड बिकॉज दे आर वॉटर हेटर्स, दे आर हायड्रोफोबिक, दे आर लिपोफिलिक लिपिड लविंग. ठीक आहे. सो दिस इज द सिम्पल थिंग. देन देर इज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स ऑल्सो. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात प्रोटीन्स पण प्रेझेंट असतात. आपण थोडा आता लॉंग मोठी डायग्राम. सो तुमचे NCERT मध्ये पण दिलेलं आहे, आपल्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट दी लिपिड बायलेअर. ठीक आहे. हिअर देर इज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स. Some proteins are like this embedded in, merged in this bilayer. आता हा काय झाला आहे बायलेअर मध्ये फसलेला प्रोटीन आहे. ठीक आहे. एम्बेडेड आहे कम्प्लिटली. ठीक आहे. इंटिग्रेट झालेला आहे म्हणून आपण याला म्हणतो इंटिग्रल प्रोटीन. याला आपण काय म्हणतो इंटिग्रल प्रोटीन. आयदर ते पार्शियली इंटिग्रेट झालेले असतील, पार्शियली एम्बेडेड असतील किंवा कम्प्लिटली एम्बेडेड असतील. ठीक आहे. काही असे पण असतील पार्शियली एम्बेडेड. यांना पण आपण काय म्हणणार इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल म्हणजे त्या बायलेअरचाच तो एक पार्ट झाले, त्या बायलेअरमध्ये तो फसलेला आहे.
ठीक आहे, एम्बेड झालेलं आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो इंटिग्रल प्रोटीन. 2 types of proteins are there in phospholipid bilayer. One is integral one and one which is present at the periphery. ठीक आहे ना. यालाच काही ठिकाणी इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक टर्म वापरलेला आहे. इंट्रेन्सिक म्हणजे काय, मध्ये असलेला. एक्सट्रेन्सिक, एक्स मीन्स वॉट, आउटर साईडला असलेला. ठीक आहे. सो पण आपण याला काय म्हणणार, इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल म्हणजे काय, एम्बेडेड झालेला. आयदर इट इज पार्शियली एम्बेडेड, कम्प्लीट पूर्ण फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये नसणारे, एकाच साईडला असणारे, याला आपण म्हणणार इंटिग्रल प्रोटीन विच इज पार्शियली एम्बेडेड. किंवा तो फुल्ली एम्बेडेड असेल, कम्प्लिटली एम्बेडेड असेल, पूर्णपणे फसलेला दिसतोय, याला पण आपण काय म्हणणार, इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल प्रोटीन म्हणजे जो फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये फसलेला असेल, मग तो पार्शियली फसलेला असो किंवा पूर्णपणे. ठीक आहे, कम्प्लिटली ऑर पार्शियली, वी कॅन कॉल इट एज अ इंटिग्रल प्रोटीन. म्हणजे साईडला असतील, असे प्रेझेंट असतील कुठे कुठे. ठीक आहे, यांना आपण म्हणतो पेरिफेरल प्रोटीन. पेरिफेरल म्हणजे काय, आउटसाइड, सरफेसवरती जे प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, पेरिफेरल प्रोटीन. ठीक आहे. सो ईच अँड एव्हरी बायलेअर, ईच अँड एव्हरी प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. यांच्यामध्ये यांचं प्रपोर्शन व्हॅरी होत असतं, प्रत्येकामध्ये कोणामध्ये 52:40 राहील. ठीक आहे, हे व्हेरिएशन असतं, यांच्यामध्ये व्हेरिएशन होते. यांचं जे प्रपोर्शन आहे प्रोटीन्स अँड लिपिडचं ते सेल मेम्ब्रेन टू सेल मेम्ब्रेन व्हॅरी होत असतं. ठीक आहे. सो आपण काय बघितलं, फॉस्फोलिपिड बायलेअर आहे विच इज 2 layer, which consists of 2 layer, which is amphipathic in nature. Amphipathic means what, both hydrophilic and hydrophobic groups are present. Outer side ला कोण असणार आहे, हायड्रोफिलिक, बिकॉज बाहेर इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, आतमध्ये सेल सायटोप्लाझम आहे. सो ही इनसाइड आहे, इनर साइड आहे सेलची, ही आउटर साइड आहे. सो दोघी ठिकाणी फ्लुइड प्रेझेंट आहे, म्हणून फॉस्फेट ग्रुप एक्सपोज होणार आहे. आणि लिपिड टेल लाईक स्ट्रक्चर कुठे असणार आहे, इनसाइड असणार आहे. सो टेल्स हा इनसाइड असणार आहे बिकॉज दे आर हायड्रोफोबिक वन. ठीक आहे, अशी ही बायलेअर असते. या बायलेअरमध्ये खूप सारे प्रोटीन्स फसलेले असतात. जे फसलेले असतात त्यांना आपण म्हणतो इंटिग्रल प्रोटीन. ते पार्शियली इंटिग्रेटेड असतील किंवा कम्प्लिटली एम्बेडेड असतील किंवा पार्शियली एम्बेडेड असतील, त्यांना आपण म्हणतो इंटिग्रल प्रोटीन. इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ दॅट बायलेअर. सम आर प्रेझेंट ॲट पेरिफेरी. सरफेसमध्ये जे प्रेझेंट असतील त्यांना आपण काय म्हणणार आहे, पेरिफेरल प्रोटीन. अंडरस्टँड दिस. सो दिस इज नथिंग बट दी स्ट्रक्चर. सो पेरिफेरल प्रोटीन, इंटिग्रल प्रोटीन आर प्रेझेंट. ठीक आहे, यांचे काम काय असणार आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जे आपण पुढे जाऊन फंक्शन्स यांचे आपण डिस्कस करणारच आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दी ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. अगेन प्रोटीन टू लिपिड रेशो गोइंग टू व्हॅरी डिपेंडिंग अपॉन सेल मेम्ब्रेन टू सेल मेम्ब्रेन. हा रेशो काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट दी प्रोटीन अँड लिपिड. सो यांच्याना मुवमेंट होत असतं. हे जे प्रोटीन आहे, एनसीईआरटी मध्ये स्टेट बोर्ड मध्ये एक वर्ड दिलाय, क्वासी फ्लुइड. वर्ड इज गिवन दॅट इज क्वासी फ्लुइड, दॅट इज सेल मेम्ब्रेन इज क्वासी फ्लुइड. क्वासी फ्लुइडचा अर्थ असतो इट इज जेली लाईक. इट इज जेली लाईक. ठीक आहे ना, नॉट कम्प्लिटली सॉलिड, हार्ड स्ट्रक्चर नाही आहे. सेल मेम्ब्रेन जी बायलेअर आहे ती हार्ड नाही आहे. ठीक आहे, आणि इट इज कम्प्लिटली लिक्विड पण नाही. इट लाईक समवॉट जेली लाईक स्ट्रक्चर. इट इज जेली लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. सो हे जेली लाईक आहे. सेकंड वर्ड आहे मोझाईक. मोझाईक म्हणजे काय, एक फिक्स पॅटर्न नाही आहे. प्रोटीन्स कुठे असणार आहे, लिपिड्स कुठे असणार आहे, याचा एक फिक्स पॅटर्न नाही आहे किंवा त्यांचा रेशो फिक्स नाही आहे. सो तो रेशो व्हॅरी होऊ शकतो, ते हलू शकतात, मूवमेंट करू शकतात. सो दॅट इज नथिंग बट दी मोझाईक, नॉट अ फिक्स पॅटर्न. एक फिक्स पॅटर्न नाही. ठीक आहे ना, कसे पण प्रेझेंट आहे, कसे पण स्प्रेड आहेत ते प्रोटीन्स इन दी बायलेअर. सो त्याला आपण म्हणतो मोझाईक. क्वासी फ्लुइडचा अर्थ काय, जेली लाईक सबस्टन्स इज देअर, नॉट कम्प्लिटली सॉलिड अँड नॉट कम्प्लिटली लिक्विड. सो समथिंग लाईक जेली लाईक स्ट्रक्चर इज देअर. यांच्यामध्ये मूवमेंट होते. यांच्यामध्ये जे मूवमेंट होतात त्यांना आपण ट्रान्झिशन मूवमेंट म्हणतो. आणि अजून एक टाईपचे मूवमेंट असतात ज्यांना आपण म्हणतो फ्लिप फ्लॉप मूवमेंट. फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, म्हणजेच काय, दोघं पण, प्रोटीन पण आणि लिपिड्स पण त्यांच्या जागा बदलत असतात. जसं आपण बघितलं, सपोज आपण हे घेतलं, फॉस्फोलिपिड बायलेअर आहे ही. ठीक आहे, ही फॉस्फोलिपिड बायलेअर आहे. याला आपण नंबर देऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
सो यांच्यामध्ये मुवमेंट होत असते. असे लिपिड्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ही लिपिडची बायलेयर आहे. हा फॉस्फेट ग्रुप आहे, टेल स्ट्रक्चर आहे. सो त्याचे मूव्ह होत असतात. हे मूव्ह होऊ शकतं. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, असे सरकून सरकून एकमेकांच्या साईडला ते जात असतात. ठीक आहे, यांची मुवमेंट होत असते. जेव्हा ही मुवमेंट सेम लेअरमध्ये असते, जेव्हा ही मुवमेंट सेम लेअरमध्ये असते तेव्हा आपण तिला म्हणतो ट्रान्झिशन. ठीक आहे ना. सेम मुवमेंट म्हणजे हा 1 2च्या जागी जाऊ शकतो. इथे 2 असेल, इथे 1 असेल. या 1ला परत वाटलं आपल्याला तिकडे जायचं, तर 1 इकडे येणार, 3 इकडे येणार, परत 1ला वाटलं मला अजून तिकडे जायचंय. सरकत 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 एकमेकांच्या जागेवरती जातात. तर पुन्हा हा 1 इकडे येऊ शकतो आणि 4 इकडे येऊ शकतो. या मुवमेंटला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन मुवमेंट. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन मुवमेंट. एकमेकांची जागे घेणार. सेम इकडे पण होणार. ठीक आहे ना. 8ला वाटलं नाही मला 10च्या जागी जायचंय, सो 9 इकडे शिफ्ट होणार, 10 इकडे शिफ्ट होणार, 8 इथे येणार. ठीक आहे. सो हे पोझिशन सेम लेअरमध्ये जर चेंज करत असतील, सेम लेअरमध्ये जर त्यांची मुवमेंट होत असेल, लाईक दिस, ठीक आहे ना, सरकत 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 चाललाय तो. सो याला आपण म्हणणार ट्रान्झिशन मुवमेंट. सो ही लिपिड्समध्ये मुवमेंट होत असते. सेम प्रोटीनमध्ये पण मुवमेंट होत असते. ठीक आहे. सो ट्रान्झिशन मुवमेंट, लिपिड बायलेअर मध्ये जे लिपिड्स प्रेझेंट असतात ते त्यांची पोझिशन चेंज करत असतात. ते सरकत असतात. 10⁻⁷ सेकंड्सने ते सरकत असतात. ठीक आहे ना. एवढं त्यांचा स्पीड असतो सरकण्याचा. फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप म्हणजे काय? बिटवीन 2 लेयर्स जेव्हा शिफ्टिंग होणार आहे. सपोज ही एक लेयर आहे आणि ही सेकंड बायलेअर आहे. टेल आहे, isn't it? टेल इज प्रेझेंट 1 2 3 4 5 6 7 8. सपोज जेव्हा 1 ह्या लेअरमधनं निघून इकडे येणार, जेव्हा 1 ह्या लेअरमधनं निघून इकडे येणार, ते पोझिशन चेंज करणार. बिटवीन 2 लेयर्स जेव्हा पोझिशन चेंज होते त्याला आपण म्हणतो फ्लिप फ्लॉप. त्याला आपण काय म्हणतो? फ्लिप फ्लॉप. जेव्हा 2 लेअरमध्ये त्यांचं एक्सचेंज होणार, त्यांची पोझिशन 2 लेअरमध्ये चेंज होणार, तेव्हा आपण त्याला म्हणतो फ्लिप फ्लॉप. याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन. शिफ्टिंग होणार. हा इथे, हा इकडे जाणार, परत याला वाटलं हा इकडे येणार, परत याला वाटलं तिकडे जाणार. सो लाईकवाईज याला आपण म्हणतो ट्रान्झिशन. हा इथे, ब्लॅक इकडे गेला, रेड इकडे आलं, याला तुम्ही काय म्हणणार? फ्लिप फ्लॉप मुवमेंट. सो सेम जसं लिपिडची मुवमेंट होते तसं प्रोटीन सुद्धा म्हणतात मी पण मूव्ह होणार आहे. म्हणून आपण याला म्हणतो फ्लुइड मोझाईक मॉडेल. फ्लुइड मोझाईक म्हणजे काय? फ्लुइडिटी आहे, ते त्यांची जागा बदलतायत, हलू शकतात ते. ठीक आहे ना. रिजिड स्ट्रक्चर नाही आहे, स्टीफ स्ट्रक्चर नाही आहे. सो दॅट्स वाय कॉल इट एज अ फ्लुइड मोझाईक मॉडेल. ठीक आहे. सो प्रोटीन सुद्धा जे पेरिफेरल प्रोटीन आहे, सपोज त्यांना एखादं कंपोनंट सेलच्या मध्ये आणायचं आहे, सो पेरिफेरल प्रोटीन जो बाहेरच्या साईडला आहे तो बाहेरच्या साईडवरनं तो प्रोटीन जे काही आयन्स आहे ते घेऊन कुठे येईल? तो आतल्या साईडला येईल. सो ते सुद्धा पोझिशन चेंज करत असतात. ठीक आहे. सो प्रोटीन्स कॅन ऑल्सो मूव्ह अँड लिपिड इज ऑल्सो मुव्हिंग. याचं लिपिडच्या मुवमेंटला आपण ट्रान्झिशन आणि काय म्हणतो? फ्लिप फ्लॉप मुवमेंट म्हणतो. अदर पण आहेत त्यांच्यामध्ये, पण ह्या 2 इम्पॉर्टंट आहेत, दॅट इज ट्रान्झिशन अँड फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. सो लिपिड्स कॅन मूव्ह. So what we discuss about cell membrane. First very important word that is cell membrane is selectively permeable. ठीक आहे. सो काय एंटर होणार आहे, काय एक्झिट होणार आहे याच्यावरती कंट्रोल असणार आहे सेल मेम्ब्रेनचा. सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. फॉस्फोलिपिड बायलेअर आपण बघितलं विच इज मेड अप ऑफ फॉस्फेट ग्रुप अँड लिपिड. सो फॉस्फेट इज ऑलवेज टुवर्ड्स द वॉटर and tail structure, that is lipids are always away from the water. So that's why both hydrophilic and hydrophobic groups are present. That's why we call it as an amphipathic in nature, isn't it? This is made up of phospholipid bilayer. 2 types of proteins are there. One which is embedded, one which is completely embedded or partially embedded one. We call it as an integral protein. Those proteins which are present at the periphery, at the out surface, then we can call it as a peripheral protein. Protein to lipid ratio always vary. It depends upon cell to cell. ठीक है. Lipids can move, proteins can also move. We see that transition movement is there, flip flop movement is there, and which is necessary for the exchange purpose. ठीक है. So this is what about cell membrane. Which model is there? Fluid mosaic model is there, which is proposed by Singer and Nicholson in 1972. ठीक है. So this is what about the plasma membrane. Now move towards the function. So main function of plasma membrane is transport. So transport is the most important function of plasma membrane. Transport म्हणजेच काय?
आत्ताच आपण बोललो की इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल, मीन्स एंट्री आणि एक्झिट कोणाची होणार हे सेल मेम्ब्रेनवरती डिपेंड आहे. सो दॅट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण बघणार आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये 2 पॉईंट आहेत महत्त्वाचे. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे. सो आयदर इट इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, आयदर इट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय, त्याचं कसं जाणार आहे, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन अलॉंग द ग्रेडियंट. ठीक आहे ना, अलॉंग दी ग्रेडियंट, इट इज अलॉंग दी ग्रेडियंट. म्हणजेच काय, सपोज प्रेझेंट आहे इकडे खूप सारे मॉलिक्युल्स आणि इकडे कमी आहे, दिस इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो हे मूव्ह होणार, कुठपर्यंत मूव्ह होणार, इक्विलिब्रियम अटेंड होत नाही तोपर्यंत, इक्विलिब्रियम जोपर्यंत येत नाही. सपोज इकडे 100 मॉलिक्युल्स आहे, इकडे 50 मॉलिक्युल आहे किंवा 25 मॉलिक्युल आहे. ठीक आहे. सो जोपर्यंत दोघी साईडला इक्वल मॉलिक्युल येत नाही तोपर्यंत, इक्विलिब्रियम जोपर्यंत अटेंड होत नाही तोपर्यंत हे जात राहणार हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. ठीक आहे. जिकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे तिकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे ते जात राहणार जोपर्यंत इक्विलिब्रियम सेम येत नाही. सपोज इथे आपण घेतलं 100, इथे घेतलं 0. सो जोपर्यंत 50-50 होत नाही तोपर्यंत हे कंटिन्युअस पास ऑन होतील. एकदा 50-50 मॉलिक्युल दोघीकडे झाले की पुढची प्रोसेस थांबून जाईल, मग एक्सचेंज होणार नाही. याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इज अलॉंग द ग्रेडियंट. ठीक आहे ना, प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे, जिकडे प्रवाह चाललाय तिकडेच जाणार आहे. प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे, सो त्याला कष्ट लागणार आहे का, नाही, चाललंय. सो हे चाललंय त्याच्यामुळे याला इथे एटीपी लागणार आहे का, नो, एटीपी नॉट रिक्वायर्ड. व्हाय एटीपी नॉट रिक्वायर्ड, बिकॉज इट इज अलॉंग द ग्रेडियंट. हे काय आहे, ग्रेडियंटच्या सोबतीने जाणार आहे. सिंपल आहे. आपली फॉस्फोलिपिड बायलेअर आहे मेम्ब्रेनची इथे. ठीक आहे, सॉरी, सो दिस इज बायलेअर. इथून समजा लिपिड मॉलिक्युल्स चालले, काही कष्ट नाही घ्यायचे कारण लिपिड आहे, लिपिड लविंग इथे पार्ट प्रेझेंटच आहे, तर इझिली ते जात आहेत. जे छोटे छोटे आयन्स आहेत ते इझिली इथून पास ऑन होणार आहे. सो इझी पास ऑन होणार आहे, काही कष्ट घ्यायचे नाही, जस्ट अप टू इक्विलिब्रियम अटेंड करत तोपर्यंत. सपोज इकडे 100 आहे आणि इकडे 0 आहे. एकदा थोडा एक्सचेंज होत राहणार, एक्सचेंज होत राहणार. जेव्हा इकडे 50 आणि इकडे 50 राहणार तेव्हा एक्सचेंज स्टॉप होणार. ह्या टाईपच्या एक्सचेंजला आपण काय म्हणतो, ह्या टाईपच्या डिफ्युजनला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. या टाईपच्या ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, चाललंय. जेव्हा उताराच्या दिशेने आपण चालतो तेव्हा आपल्याला कष्ट लागतात का, नाही. ठीक आहे ना, तेच आपण स्टेप्स वगैरे चढणार असतो तर आपल्याला जास्त एनर्जी लागते, तिथे एटीपी गरजेचे आहेत कारण आपण खालून वरती चाललोय. पण वरतून खाली येताना कष्ट लागतात का, नाही. सो एटीपी लागतील का, नाही. सेम आहे इथे, ते डिफ्यूज होत आहेत, त्यांचे ट्रान्सफर होत आहेत, त्यांना कष्ट घ्यावे लागत नाही. सो एटीपी रिक्वायर्ड नाहीये कारण ते अलॉंग द ग्रेडियंट चालले, हाय कडून लो कडे, हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे. सो वेनेवर देयर इज काइंड ऑफ द ट्रान्सपोर्ट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन अप टू व्हॉट, अप टू द फॉर्म द इक्विलिब्रियम, त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. याच्या उलट काय असणार आहे, ऑब्व्हियसली ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असणार आहे. पहिले आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे टाइप्स पण बघून घेऊ. सो पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आहे फर्स्ट डिफ्युजन. ठीक आहे ना, सम नॉन पोलर मॉलिक्युल्स इझिली पास ऑन टू दॅट फॉस्फोलिपिड बायलेअर, त्याच्यातनं इझिली पास ऑन होतात ते, त्याला आपण म्हणतो डिफ्यूज होतात. त्या बायलेअरमध्ये त्यांचे चालले जातात ते आणि सेलच्या आतमध्ये येत आहेत, त्याला आपण काय म्हणणार, डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजनला कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. काय आहे, एक हायर प्रेशरकडनं, हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे ते मॉलिक्युल्स डिफ्यूज होत जाणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत इक्विलिब्रियम अटेंड होत नाही तोपर्यंत. याला आपण काय म्हणणार, सिम्पल डिफ्युजन. सेकंड आहे फॅसिलिएटेड डिफ्युजन. सेकंड काय आहे, फॅसिलिएटेड डिफ्युजन. इथे वर्डच आपल्याला सांगतो, फॅसिलिएटेड. फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. मी माझा जाणार नाही, मला घ्यायला कोणीतरी आलंच पाहिजे तरच मी जाणार, मी पायी जाणार नाही, मला गाडी हवी. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट दी फॅसिलिटेड डिफ्युजन. यांना फॅसिलिटी दिलेली असते. काही लार्जर मॉलिक्युल्स जे असतात जे पेनिट्रेट होऊ शकत नाही थ्रू दॅट बायलेअर, त्यांना काही प्रोटीन्समध्ये सोडतात. ठीक आहे, ते थ्रू प्रोटीन्स येतात, जसं ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन,
ते त्यांना चॅनल प्रोव्हाइड करून देतो ज्याच्यामधनं ते इझिली येतात. पण इथे पण त्यांना ATPची गरज नाही आहे. त्यांना फक्त एक रूट हवा आहे. ते म्हणतात आम्हाला चांगला रस्ता द्या, आम्ही आमचं येऊन जाऊ. सो दॅट इज नथिंग बट दी फॅसिलिटेटेड डिफ्युजन. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, मी येणार असं तो मॉलिक्यूल म्हणतो. ठीक आहे, हा काय म्हणतो, मला फॅसिलिटी वगैरे काही नको, मी माझं येईल, जसा रस्ता असेल तसा. ठीक आहे, कसाही खराब रस्ता असला तरी मी यायला तयार. याला आपण म्हणणार डिफ्युजन. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, मला फॅसिलिटी असला, चांगला रस्ता असला तरच मी येणार. सो रूट इज प्रोव्हाइडेड टू देम, ट्रान्सपोर्ट सिस्टम इज प्रोव्हाइडेड टू देम. सो इथे त्यांना रूट दिला ना, तो त्यांचा येणार. इथेही त्यांना एनर्जी लागणार नाही, त्यांना फक्त रूट हवा यायला, बिकॉज दे आर लार्जर. ठीक आहे, सो काही मॉलिक्युल्सला रूट लागतो आणि त्यांना आपण फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतो. आणि ती फॅसिलिटी जेव्हा आपण ज्या मॉलिक्युल्सला प्रोव्हाइड करून देतो त्या केसमध्ये आपण त्यांना काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. ते मॉलिक्युल्स कुठलं डिफ्युजन फॉलो करतात, फॅसिलिटेड डिफ्युजन. ठीक आहे, सो फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते. नेक्स्ट आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस ही टर्म आपण वॉटरच्या कन्सर्नमध्ये वापरत असतो. जेव्हा पण आपण वॉटरच्या मुवमेंटबद्दल बोलतो तेव्हाच आपण ऑस्मोसिस टर्म वापरत असतो. सपोज ही आहे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. ठीक आहे, सो हे मेम्ब्रेन आहे विच इज सिलेक्टिव्हली परमिएबल, विच इज सेमी परमिएबल मुवमेंट वी कॅन से. इकडे वॉटर आहे, इकडे वॉटर आहे, इट इज फिल्ड विथ द वॉटर. ठीक आहे, आपण ऑस्मोसिस बघतो, इट इज फिल्ड विथ द वॉटर. नाव हिअर देर इज प्रेझेन्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे. तुम्ही म्हणू शकता सॉल्ट घेतलं आपण, सपोज पाण्यामध्ये सॉल्ट तुम्ही टाकलेलं आहे. ठीक आहे, इकडे आहेत समवॉट 100 मॉलिक्युल्स, इकडे आहे सपोज 10 मॉलिक्युल्स. ठीक आहे, आणि वॉटर आहे इक्वल. आता काय होणार आहे, वॉटरची मुवमेंट कुठून कुठे जाईल, कुठून कुठे जाणार ही मुवमेंट. सो इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. इट्स is very much important. Its concentration, it depends upon water concentration. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे त्याच्यानुसार तो वॉटरच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं वॉटरच्या लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे तो जाणार आहे. म्हणजेच काय, सपोज एक मॉलिक्यूल ला बाइंड व्हायला, एक सोल्यूट मॉलिक्यूलला बाइंड व्हायला सपोज आपण घेऊ की 5 मॉलिक्युल्स लागतात किंवा एकच मॉलिक्यूल लागतो. ठीक आहे, सो 100 मॉलिक्यूल आहे, 100 सोल्यूट तुम्ही टाकलेले आहेत, तो किती ऑक्युपाय होणार इथे, 100 वॉटर मॉलिक्यूल ऑक्युपाय होऊन जाणार आहे. आणि सपोज इथे टोटल होते 500. सो आता किती राहिले, किती रिमेनिंग आहे, 400 मॉलिक्यूल रिमेनिंग आहे. ठीक आहे, बिकॉज 100 सोल्यूट होते. सपोज आपण असं कन्सिडर केलं एका सोल्यूटला 5 मॉलिक्यूल बॉइंड होतात. सो हे व्हॅरी होणार. आपण आता इथे तुम्हाला सिंपल समजावं म्हणून काय कन्सिडर करू, एका सोल्यूटला एक वॉटर मॉलिक्यूल बाइंड होतं, तर किती वॉटर मॉलिक्यूल ऑक्युपाय झाले इथे, 100. सो किती रिमेन आहे, 400. इकडे पण 500 होते, इथे 10च मॉलिक्यूल आहेत. सो 10ला 10 अटॅच झाले, हाऊ मेनी रिमेनिंग, 490 मॉलिक्यूल रिमेनिंग आहे. म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आता कुठे जास्त आहे, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे, इकडे. सो तो कुठे जायचा प्रयत्न करेल, इकडे. फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू फ्रॉम इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. दिसताना काय दिसतं इथे, 500 मॉलिक्युल्स वॉटरचे आहे. इट इज जस्ट फॉर युअर सेक ऑफ, तुम्हाला ते समजावं याच्याकरता. ठीक आहे, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. सो इकडे पण 500 मॉलिक्युल्स आहे, इकडे पण 500 मॉलिक्युल्स आहे. सपोज आपण याच्यामध्ये 100 सोल्यूट टाकले किंवा 100 सॉल्ट मॉलिक्युल्स टाकले, इकडे आपण टाकले 10. सो एकाला एक अटॅच होतं असं समजलं आपण, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. सो इथे 100 ऑक्युपाय झाले, इथे 10च ऑक्युपाय झाले. रिमेनिंग किती आहे, इथे 400 आहे, इथे 490 आहे. सो आता वॉटर कुठून कुठे मूव्ह होणार आहे, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू फ्रॉम इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्याचा रूट कसा असणार आहे, इकडे जाण्याचा. ठीक आहे, सो तो आपल्याला ड्रिफ्ट त्याच्यामध्ये दिसते. तो ड्रिफ्ट आपल्याला दिसतो, आपल्याला वाटतं इकडे पाणी कमी, इकडे जास्त. पण इट इज ऑल अबाउट दी सोल्यूट किती मॉलिक्यूल आहे, त्याच्यामुळे किती मॉलिक्यूल ऑक्युपाय झालेले आहे. ठीक आहे ना, तो आपल्याला त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, इट इज इन कन्सर्न ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल्स ऑलवेज मूव्ह फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन.
ठीक आहे. सो इट इज डिपेंड अपॉन वॉटर कॉन्सन्ट्रेशन. सो दॅट इज नथिंग बट दी ऑस्मॉसिस. मग आपण हायपरटोनिक म्हणतो, हायपोटोनिक म्हणतो, आयसोटोनिक म्हणतो सोल्युशन, इजंट इट. सो कुठल्या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं जास्त आहे, कुठल्याच्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो दॅट टर्म्स आर रिगार्डिंग दिस ऑस्मॉसिस. सो ऑस्मॉसिस इज रिगार्डिंग वॉटर मुवमेंट. वॉटर मुवमेंट होत असते सेलच्या इनसाइड आउटसाइड, ठीक आहे. सो ही वॉटर मुवमेंटला आपण काय म्हणणार, ऑस्मॉसिस म्हणणार. याला सुद्धा एनर्जी लागणार नाही, वॉटर मॉलिक्यूल पास ऑन होऊ शकते, ठीक आहे. आपण ॲनिमेशन बघू किंवा प्रेझेंटेशन बघू तेव्हा तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये खूप जास्त क्लिअर होईल. ॲनिमेशन बघितल्यानंतर क्लिअर होईल की ऑस्मॉसिस कसं होत असतं, फॅसिलिटेड डिफ्युजन कशा पद्धतीने होतं आणि सिम्पल डिफ्युजन कशा पद्धतीने. सो जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात, नॉन पोलर मॉलिक्युल्स असतात, वॉटर मॉलिक्युल असतात, त्यांना एनर्जीची गरज पडत नाही. सो दे डिफ्यूज, ठीक आहे, बिकॉज दे आर ऑलवेज अलॉंग द ग्रेडियंट. हायरकडनं ते लोअरकडे जातात. ऑलवेज they move from the higher concentration to lower concentration. That's why it does not require any kind of the ATP, and that is nothing but the passive transport. Passive transport, it is along the gradient, it does not require any kind of the ATP. It consists of three parts, that is simple diffusion, easily diffuse होतात bilayer मध्ये, because it is always from higher concentration to lower. हाय कडनं त्यांना लोकडे जायचं आहे. सो इक्विलिब्रियम अटेंड होईस्तोपर्यंत त्यांचं ट्रान्सपोर्ट चालूच असते. फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये काही लार्जर मॉलिक्युल्सला एंट्री घ्यायला त्रास होतो म्हणून त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते, रूट दिलेला असतो, त्या रूटने त्यांचे येतात. सो दॅट इज नथिंग बट दी फॅसिलिटेड डिफ्युजन. ऑस्मॉसिस, इट इज always about the water molecule movement. So water molecule always move from their higher concentration to their lower concentration. It about water molecule, how many water molecules are there. So from the higher to lower, ठीक आहे. So for example आपण इथे सोल्यूटचं बघितलं. So next is active transport. Next is what? Active transport. So when we talk about active, इथे ऍक्टिव्ह राहावं लागणार, त्याचं काहीच होणार नाही. सो मीन्स इट इज अगेन्स्ट द ग्रेडियंट, इट इज अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजेच काय, आता त्यांना जायचं आहे हाय टू लो तर जावंच लागणार आहे, पण लो टू हाय पण जायचं, ठीक आहे ना. 100 मॉलिक्यूल आहे, इकडे 0 आहे, इकडे 50 झाले, इकडे 50 झाले, पण स्टील त्यांना मूव्ह करायचं आहे कारण सेलला गरज आहे त्यांची. सेलच्या आतमधल्या साईडला त्यांची गरज आहे, त्याच्यामुळे त्यांना सेलमध्ये येणं गरजेचं आहे. सो इथे होईल 40, 60, 30, लाईक 70. ही मुवमेंट चालू राहणार आहे. आता ही काय झाली, अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इक्विलिब्रियम तर अटेंड होऊन गेलाय, पण तरी सुद्धा सेलला रिक्वायरमेंट आहे म्हणून ते आयन्स आपल्याला आतमध्ये आणायचे, सेलच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस जी काही सिस्टीम चालते, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता तुम्हाला आणायचं आहे, एखाद्याला जबरदस्ती आणायचं आहे, तर तुम्ही काय वापरणार तिथे, एनर्जी. चल बाबा आमच्यासोबत, ठीक आहे ना. सो इथे आपल्याला लागणार आहे ATP रिक्वायर्ड. एनर्जी इथे लावावी लागणार आहे कारण त्यांना आपल्याला अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जबरदस्तीने त्यांना घेऊन यायचं आहे सेलच्या मध्ये. इक्विलिब्रियम तर अटेंड होऊन गेलाय, पण सेलला अजून गरज आहे त्या आयन्सची, त्याच्यामुळे आपण त्यांना आणणार आहे, ठीक आहे. सो त्यांना आपण आणणार त्या मॉलिक्युल्सला, म्हणून आपण काय करणार आहे, त्याला काय म्हणणार, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इट रिक्वायर्स ATP, इट इज अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशनच्या ग्रेडियंटच्या अगेन्स्ट आहे हे, ठीक आहे ना, अलॉंग नाही आहे. सो इकडे जरी मॉलिक्युल्स कमी असले आणि जरी सेलला त्यांची गरज असेल तर त्यांना आतमध्ये घेऊन येणार. सो त्यांना काय द्यावे लागणार आहे, चल बाबा मी गाडी देतो तुला, पेट्रोल टाकून देतो, तू ये. सो आपण त्यांना पेट्रोल पण देणार, सो आपण काय करणार, पैसे खर्च करणार आहे. सो ATP लागणार आहे इथे. सो सेलच्या केसमध्ये काय खर्च होणार आहे, ATP खर्च होणार आहे, ठीक आहे ना. तुम्ही तुमच्या फ्रेंडला म्हणताय की नाही बाबा माझ्या घरी यायचं, आपण पार्टी करू, पण तो म्हणतो नाही मी येणार नाही, मला लांब पडतं. तुम्ही म्हणाल चल मी तुला खर्च करायला पैसे देतो, तू ये, मी तुला बसचे पैसे, टॅक्सीचे पैसे देऊन टाकेल. सो तुम्ही इथे पैसे खर्च करणार आहे, ठीक आहे, त्याला आणण्यासाठी. सो सेम आहे इथे, अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट्स आपल्याला ते मॉलिक्यूल सेलमध्ये हवेत. सो सेल काय खर्च करणार आहे, ATP खर्च करणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम पंप आहे, सोडियम पंप आहे, कॅल्शियम पंप आहे. सो हे वेगवेगळे पंप आहे जे आपण बघू पुढे जाऊन. सो यांना आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कारण यांच्यासाठी काय लागतात, ATP खर्च करावे लागतात यांच्या मुवमेंटसाठी. सोडियम आयन्स, पोटॅशियम आयन्स यांच्या मुवमेंटसाठी काय खर्च करावे लागतात, ATP खर्च करावे लागतात. तेव्हाच ते बाहेर पडू शकतात आणि तेव्हाच काही मॉलिक्युल्स घेऊन ते परत आतमध्ये, सेलच्या आतमध्ये येऊ शकतात. जेव्हा तुम्हाला ॲनिमेशन दाखवेल आणि जेव्हा आपण प्रेझेंटेशन बघू तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. एकदा तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आणि ॲनिमेशन्स बघितले की सगळे काही आता जे काही थोडेफार कन्फ्युजन राहिले असतील ते क्लिअर होईल.
आय होप तुम्हाला सगळंच क्लिअर झालेलं असणार आहे आता. ठीक आहे. सो जेव्हा आपल्याला अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट लावायचा आहे तेव्हा खर्च लावावाच लागणार आहे. तो खर्च सेलच्या ह्याच्यात कोण लावणार, कुठल्या फॉर्ममध्ये लागणार, ATPच्या फॉर्ममध्ये. सिम्पल आहे. सो दिस इज नथिंग बट दी मेन फंक्शन ऑफ दी सेल मेम्ब्रेन, दॅट इज नथिंग बट दी एक्सचेंज ऑफ आयन्स. त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट. 2 टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट आर देअर, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट along the gradient, active transport against the gradient. ATP not required in case of passive, ATP required in case of active because it is against the concentration gradient. Base example is this. इकडे आता कमी आहे तरी सुद्धा आपल्याला सेलमध्ये पाहिजे, सो आपण त्यांना घेणार आहे. सो ATP खर्च करायला लागणार आहे. लो टू हाय सुद्धा ही सिच्युएशन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये असते. दॅट इज नॉट इन केस ऑफ पॅसिव्ह. पॅसिव्हमध्ये आपण बघितलं इथे वेगवेगळे पंप आहे. ॲक्टिव्हमध्ये सोडियम पोटॅशियम पंप, पोटॅशियम पंप आहे, सोडियम पंप आहे, कॅल्शियम पंप आहे, ज्याच्या केसमध्ये ATP खर्च करावं लागतं. ठीक आहे. सो दॅट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इन केस ऑफ पॅसिव्ह डिफ्युजन इज देअर. सिम्पल डिफ्यूज होणारे मॉलिक्यूल थ्रू फॉस्फोलिपिड बायलेअर. फॅसिलिटेडमध्ये फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारे ऑस्मोसिस, इट इज रिगार्डिंग वॉटर. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट अबाउट दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन अजून एकदा इन डिटेल घेणार आहे इन द फॉर्म ऑफ प्रेझेंटेशन अँड दी ॲनिमेशन. ठीक आहे. सो दॅट जे काही तुमचे क्लॅरिफिकेशन थोडेफार राहिले असतील, जे तुम्हाला क्लिअर झालं नसेल ते पण होणार. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन, द बेस्ट मॉडेल इज फ्लुइड मोझाईक मॉडेल. ठीक आहे. सो फ्लुइड मोझाईक मॉडेल इज प्रपोज बाय सिंगर अँड निकोलसन. टर्म दिला NCERT पण, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये पण, क्वासी फ्लुइड, मोझाईक. क्वासी फ्लुइड मीन्स इट इज जेली लाईक. It is able to having the kind of the fluidity. It is not completely liquid, not completely solid. It is like the jelly. That is nothing but the quasi. Okay, quasi fluid. So mosaic means not fixed pattern is there. Protein to lipid ratio always vary. Okay, lipids are able to move like in the transition fashion or in the flip flop fashion. 2 लेअर मध्ये जे होतं त्याला फ्लिप फ्लॉप म्हणतो. सेम लेअर मध्ये जे त्यांची मुवमेंट होणार त्याला आपण ट्रान्झिशन म्हणतो. प्रोटीन्स आर ऑल्सो मूव्ह इफ समथिंग इज इम्पॉर्टंट विच इज कॅरीड बाय द पेरिफेरल प्रोटीन. ते पेरिफेरल प्रोटीन ते रिसीव्ह करून पोझिशन चेंजही करू शकतो, आतमधल्या साईडलाही येऊ शकतो. ठीक आहे. सो एक्सचेंज करण्यासाठी त्यांना हे सगळं करायला लागतं. सो आपण बघितलं ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ह्या सगळ्या सिस्टीम आहे. एम्पिपॅथिक इम्पॉर्टंट आहे. एम्पिपॅथिक मीन्स बोथ हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ग्रुप्स आर देअर इन केस ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. ठीक आहे. हायड्रोफिलिक ऑलवेज टुवर्ड्स the end, they are exposed one, and lipids जे असतात टेल लाईक जे स्ट्रक्चर असतात ते अवे फ्रॉम दी वॉटर असतात. दॅट्स वाय वी कॉल इट एज अ हायड्रोफोबिक वन. अंडरस्टँड दिस. अँड सिलेक्टिवली परमिएबल वन. एक्सचेंज इज सिलेक्शन इज डन फॉर द एक्सचेंज. एक्सचेंज ऑफ आयन्स इज नॉट डिरेक्टली. देअर इज द सिलेक्शन विच काइंड ऑफ आयन्स कम इनसाइड अँड विच कॅन गो आउटसाइड. ठीक आहे. सेलला जे गरजेचं आहे त्याच्या पद्धतीने हे एक्सचेंज चालू असतं. सो सिंगर अँड निकोलसनने हे दिलेलं मॉडेल आहे. So all the cell membranes are made up of proteins and lipid. Protein are 2 types, that is integral and the peripheral protein. Understand this? So this is what about the plasma membrane. Thank you.